तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 48 सॉल्व करणार आहे. अ बॉडी ऑफ मास 200 ग्राम इज टाइड टू अ स्प्रिंग ऑफ कॉन्स्टंट 12.5 न्यूटन पर मीटर. तर एक बॉडी दिली आहे, त्याचा मास 200 ग्राम आहे. त्याला एका स्प्रिंगला कनेक्ट करायचं आहे, ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे 12.5. वाईल अदर एंड ऑफ स्प्रिंग इज फिक्स टू पॉइंट ओ. पण बाकी दुसरं जे एंड आहे ते ओ पॉईंटला फिक्स आहे. इफ द बॉडी मूव अबाउट ओ इन अ सर्क्युलर पाथ, तर त्या ओच्या भोवती तो कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतोय? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड 5 रॅड पर सेकंड. तर तो ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणार आहे आणि त्याचं जे अँग्युलर स्पीड आहे ते आहे 5 रॅड पर सेकंड, पण कॉन्स्टंट आहे. देन द रेशो ऑफ एक्सटेन्शन इन द स्प्रिंग टू इट्स नॅचरल लेंथ विल बी. तर त्या स्प्रिंगमध्ये एक्सटेन्शन आणि नॅचरल लेंथ या दोघांचा आपल्याला काय करायचा? रेशो या ठिकाणी फाईंड करायचा आहे. हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. तर या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिलेला आहे. ओ हा फिक्स पॉईंट आहे, त्याला एक स्प्रिंग कनेक्ट केलेलं आहे आणि त्या स्प्रिंगच्या दुसऱ्या एंडला आपण मास कनेक्ट केलेला आहे, जो सर्क्युलर मोशन करतोय ओमेगा एवढ्या अँग्युलर वेलोसिटीने. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए, ते आहे 1:2, बी ऑप्शन आहे 1:1, सी ऑप्शन आहे 2:3 आणि डी ऑप्शन आहे 2:5. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला ते याला सॉल्व्ह करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक बॉडी दिलेलं आहे, त्याचं मास 200 ग्राम इतकं आहे. तर बॉडीचं मास दिलेलं आहे तुम्हाला, तो दिलेला आहे 200 ग्राम. तर या ग्रामचं कन्वर्जन कशात करावं लागेल? आपल्याला किलोग्राममध्ये करावं लागेल. तर किलोग्राममध्ये जर केलं तर याला 1000 डिवाइड करा, तर ही भेटेल 0.2 kg त्याचं मास दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक स्प्रिंग कॉन्स्टंट दिलेला आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट रिप्रेझेंट करतो आपण लेटर के ने, तो आहे 12.5 न्यूटन पर मीटर. एवढं काय दिलं आहे तुम्हाला? स्प्रिंग कॉन्स्टंट. तर त्या स्प्रिंगचं जे एक एंड आहे ते आपल्याला फिक्स करायचं आहे ओ पॉईंटला आणि त्याच्या ओ पॉईंटच्या अराउंड तो स्प्रिंग काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय. ओके, स्मूथ सरफेसवरती. तर त्याचा अँग्युलर स्पीड जो आहे ओमेगा, अँग्युलर स्पीड दिलेला आहे तुम्हाला 5 रॅड पर सेकंड इतका दिलेला आहे. ओके, तर आपल्याला रेशो फाइंड करायचा एक्सटेन्शन टू द नॅचरल लेंथ. त्याची जी ओरिजिनल लेंथ आहे एक्सटेन्शन एक्स इतका असेल आणि त्याचं नॅचरल लेंथ जे आहे ती किती असणार? तर यल इतकी असणार. याचा रेशो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी डायग्राम पण दिलेली आहे. तर हा जो पॉईंट आहे तो ओ आहे. त्या ओ पॉईंटपासून आपल्याला एक स्प्रिंग दिलेली आहे आणि त्या स्प्रिंगच्या दुसऱ्या एंडला आपल्याला काय करायचं? एक बॉडी कनेक्ट करायचं, ज्याचं मास किती येणार? तर यम इतकं. आणि या पाथमध्ये कोणतं मोशन करणार आहे? सर्क्युलर मोशन. आणि त्याचा जो स्पीड आहे तो काय? तर ओमेगा इतका असेल. आता सर्क्युलर मोशन करणार आहे आणि एक्सटेंड. ओरिजिनल लेंथ जी आहे याची ती किती येतात? यल इतकी त्याची लेंथ आहे. पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती फोर्स अप्लाय करणार त्याच्यामध्ये काय होणार? तर एक्सटेन्शन. मग ही स्प्रिंग थोडीशी काय होणार? तर एक्सटेंड होणार. समजा ओरिजिनल लेंथ इथपर्यंत आहे आणि त्याला एक्सटेंड करून आपण थोडीशी लेंथ वाढली, ती किती झाली? तर एक्स इतकी त्याची लेंथ झाली. मग हा सर्क्युलर पाथ जो आहे, या सर्क्युलर पाथची जर रेडियस घेतली तर ही रेडियस किती असणार? यल प्लस एक्स इतकं. ओके, तर ही झाली त्याची रेडियस झाली. ओके, मग या ठिकाणी सर्क्युलर मोशन जर करतोय तर याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणता फोर्स असेल? सेंट्रिपेटल फोर्स. आणि जेव्हा याला स्ट्रेच केलं जातं एक्स एवढ्या डिस्टन्सने तर त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स असणार. मग बाय कन्झर्वेशन ऑफ फोर्सेस तर आपण काय करणार? तर रिस्टोरिंग फोर्स याला बॅलन्स करणारे कोणता? सेंट्रिपेटल फोर्स. रिस्टोरिंग फोर्स जर घेतला तर रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो डिस्प्लेसमेंटवरती आणि तिथं कॉन्स्टंट घेतो आपण के. मग रिस्टोरिंग फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो काय असणार? तर के एक्स इतका असेल. ओके, आणि सेंट्रिपेटल फोर्स जर घेतला तर सेंट्रिपेटल फोर्सचे 3 फॉर्म्युले आपल्याकडे. तर एक आहे mv²/r, तिसरं आहे तुमचं mv ओमेगा, नेक्स्ट आहे लास्टवालं तो आहे mr² इतका. ओके, आणि या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? आर वगैरे सगळं दिलेलं आहे, अँग्युलर स्पीड दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला अँग्युलर स्पीड घ्यावं लागेल, लिनियर स्पीड घेता येणार नाही. मग हे 2 फॉर्म्युले जे आहेत ते या ठिकाणी कॅन्सल होईल. मग आपला जो सेंट्रिपेटल फोर्स आहे त्याचा फॉर्म्युला असेल mr². मग मास किती घेतलं? यम इतकं. आर किती आहे? तर आर आहे तुमचं यल प्लस एक्स इतका.
आणि इंटू ओमेगा स्क्वेअर. ओके, आता आपल्याला फाइंड करायचं एक्स आणि यल याचं काय करायचं, आपल्याला रिलेशन फाइंड करायचं. याच्या जेवढ्या व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय करणार, पुट करणार आणि याला फक्त सिम्प्लिफाईड करणार. के ची जी व्हॅल्यू आहे ते के ची व्हॅल्यू आहे 12.5 पुट केलं. एक्स आपल्याला फाइंड करायचा तो तसा सुद्धा. एम ची व्हॅल्यू पण दिलेली आहे तुम्हाला 0.2 kg. यल फाइंड करायचा तो ॲज इट इज असू द्या, एक्स पण तसाच असू द्या. ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ती किती 5. मग या 5चा आपल्याला काय करायचा, स्क्वेअर करायचा. ओके, 5चा जर स्क्वेअर केला तो किती भेटेल 25. मग 12.5 एक्स ॲज इट इज, 0.2 ॲज इट इज, 5चा स्क्वेअर किती झाला 25 आणि ब्रॅकेटमध्ये राहिलं यल प्लस एक्स ॲज इट इज. 25 टूचा किती झाला 50. ओके, पण हा पॉईंट आहे म्हणजे याचा आन्सर येणार फक्त 5. मग 12.5 एक्स इज इक्वल टू करायला 5 इन ब्रॅकेट यल प्लस एक्स. या 5ला डिवाइड करता येईल आपल्याला. 5ने याला डिवाइड केलं तर 5 1 जा 1, 5 2 जा किती झाला 10 झाला. ओके, उरला 2, 5 5 जा किती 25. 2.5 एक्स इज इक्वल टू यल प्लस एक्स. आता एक्स एका बाजूला घेऊ आणि यल एका बाजूला. प्लस एक्स इकडे काय करा मायनस 2.5 एक्स मायनस एक्स इज इक्वल टू यल. आता या दोघांचे जर सबट्रॅक्शन केलं तर 2.5 मायनस 1 तर हा भेटेल तुम्हाला 1.5. ओके, एक्स इज इक्वल टू यल. पण आपल्याला काय फाइंड करायचं एक्स अपॉन यल. मग एक्स अपॉन यल मी तसाच लिहिणार आणि हा जो 1.5 इकडे मल्टिप्लाय होता इकडे काय होणार तर डिवाइड. मग 1 डिवाइडेड बाय 1.5. आता सपोज हा पॉईंट जर कॅन्सल करायचा असेल तर आपण वरती काय करू 10 करू. मग एक्स अपॉन यल इज इक्वल टू 10 आणि खाली काय राहिला 15. आता 10 आणि 15 कोणत्या टेबलमध्ये तर या 5च्या टेबलमध्ये. मग 5 2 जा अँड 5 3 जा. मग एक्सटेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ याचा जर रेशो घेतला तर तो असेल 2:3. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच या ठिकाणी आपल्याला भेटतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजेच काय एक्स अपॉन यल इज इक्वल टू 2/3.